पक्षाच्या नेत्यांनी तिथं अभिनंदनाची भाषणं केली आणि याच्यातलं सगळ्यात आज उल्लेखनीय जे भाषण होतं ते म्हणजे जयंत पाटील साहेबांचं होतं। जयंत पाटील साहेबांनी अनेक गोष्टीचा खुलासा हा सभागृहामध्ये केलेला आहे। त्याच्यामुळं काही लोकांनी स्वतःचं आत्मचिंतन आत्मपरीक्षण केलं पाहिजे। जयंत पाटील साहेबांसारखा सिनियर नेता ज्यावेळी काही गोष्टी सभागृहामध्ये मांडतो, मला असं वाटतं कारण त्यांची सिनियरिटी आणि त्यांचा असलेला अभ्यास याचा उपयोग आजूबाजूला बसलेल्या त्यांच्या मित्रपक्षांनी देखील करून घेतला पाहिजे। रत्नागिरीमध्ये ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी दर्ग्यात जाऊन प्रार्थना केलेली आहे की पक्षविरोधी ज्यांनी कारवाई कामं केलेली आहेत, निष्ठेची शपथ घेतली आहे, ज्यांनी मदत नाही केली त्यांना शिक्षा दे असं हे केलंय। कसं बघता हिंदुत्वाचा मुद्दा असेल? नाही, हिंदुत्वाचा मुद्दा आणि माझ्या मतदारसंघामध्ये उबाटाच्या लोकांनी घेतलेली शपथ याचा काही संबंध येत नाही। उद्या 10 ते 1 या वेळेमध्ये विश्व हिंदू परिषदेमार्फत बांगलादेशामध्ये जो भारतातल्या हिंदू कम्युनिटीवर, भारतातल्या अल्पसंख्याक कम्युनिटीवर जो अन्याय होतोय त्याच्या विरोधामध्ये जे धरणं आंदोलन आहे त्याच्यामध्ये शिवसेना म्हणून मी देखील सामील होणार आहे। हा विषय झाला कुठचा? हा विषय झाला हिंदुत्वाचा। आणि काल जी माझ्या मतदारसंघामध्ये शपथ घेतली गेली की आम्ही प्रचार केला आहे की नाही, मला असं वाटतं हे लोकशाहीला घातक असा हा प्रकार आहे। परमेश्वराच्या चरणी लीन होणं हे मी समजू शकतो, परंतु परमेश्वराचा वापर, दर्ग्याचा वापर हा मतदान केलं आहे की नाही हे करण्यासाठी करणं हे योग्य आहे का, हे उबाटाच्याच नेत्यांनी सांगितलं पाहिजे। EVMमध्ये घोळ असू शकतो, पण आता देवाकडे जाऊन मतदान केलं आहे की नाही अशा पद्धतीचा ज्यावेळी पदाधिकारी दबाव आणतात त्याचा खुलासा उबाठाच्याच पदाधिकाऱ्यांनी केला पाहिजे असं माझं मत आहे। महाराष्ट्र कर्नाटक सीमावाद जो आहे तो मागील 2.5 वर्षात महायुतीच्या काळात सुद्धा प्रश्न उपस्थित झाला होता। आता नव्याने सरकार स्थापन झालेलं, आता सरकारला या प्रश्नावरती तोडगा काढण्यात यश येईल का? आपण 2.5 वर्षाचा जो मागचा उल्लेख केलेला आहे त्याचा साक्षीदार मी आहे। जत आणि ज्या परिसरामध्ये नळपाणी योजनांच्या कामाची परिस्थिती त्याच्या अगोदरच्या 2.5 वर्षामध्ये जी थांबलेली होती, त्या नळपाणी योजनांसाठी जवळजवळ 1800 कोटी रुपये तत्कालीन मुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदेसाहेब, देवेंद्रजी या सगळ्यांनी मंजूर केली। तिथे कॅनॉलची जी कामं होती ती देखील सीमा भागातल्या लोकांची आपण पूर्ण केली। सीमा भागामध्ये ज्या मराठी संस्था आहेत त्यांना जे अनुदान मागच्या 2.5 वर्षामध्ये म्हणजे त्याच्या मागच्या 2.5 वर्षामध्ये बंद झालं होतं ते देखील सुरू करण्याचं काम एकनाथ शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली मागच्या सरकारमध्ये झालं। त्याच्यामुळं मागच्या 2.5 वर्षामध्ये आमच्या सरकारनं आम्ही मराठी भाषिकांसोबत आणि सीमा भागातल्या लोकांबरोबर आहोत हे पुराव्यानिशी आम्ही सिद्ध केलेलं आहे। याआधी देखील बेळगावमध्ये जेव्हा शिवसेनेची भूमिका आक्रमक होती त्या ठिकाणी दिवाकर रावते असतील, एकनाथ शिंदे असतील, अनेकांना जेलमध्ये देखील जावं लागलं होतं। आता तुम्ही म्हणताय की तुम्ही आणि अनेक नेते देखील त्या ठिकाणी जाणार आहात, आक्रमक भूमिका तिकडेही असू शकते, कसं सामोरे जात? आक्रमकता असू शकते, विचारांची असेल किंवा कशी असेल हा भाग निराळा आहे, परंतु एखाद्या सरकारनं घटनेमध्ये लिहिलेल्या अधिकाराप्रमाणे बोलायलाच द्यायचं नाही, यायलाच द्यायचं नाही, ही कर्नाटक सरकारची हिटलरशाही आहे आणि या हिटलरशाहीचा आम्ही सगळे मिळून जाहीरपणानं निषेध करतो। मुद्दा असा आहे की महायुतीच्या सरकारनं कायमस्वरूपी सीमा भागातल्या लोकांना न्याय देण्याची भूमिका घेतलेली आहे आणि म्हणूनच जतसारख्या परिसरातनं आमचे भाजपाचे सहकारी गोपीचंद पडळकर हे फार मोठ्या मताधिक्याने विजयी झालेले आहेत। सर, मुंबई गोवा महामार्गावरती गेल्या 16 वर्षापासून पाहतोय रखडपट्टी आहे। आता तर फ्लायओव्हर नसल्यामुळे पुन्हा वाहतूक कोंडीला